नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जलसंपदा विभाग भरती 2023 ची जाहिरात आल्यापासून आपण पाठलाग करतोय. त्यानंतर जाहिरात, नंतर तुमचं हॉल तिकीट, नंतर परीक्षा झाल्या, ॲन्सर की लागली, निकाल प्रसिद्ध झाले आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. तर पहा, त्याच संदर्भात आणखी एक आज महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण आलेलो आहोत आता ऑफिशियल वेबसाईटवर. तुम्ही देखील या वेबसाईटवर येऊ शकता आणि यामध्ये जर आपण सर्वात खाली स्क्रोल केलं, तर तुम्हाला दिसेल शिफारस यादी, प्रतीक्षा यादी, कट ऑफ गुण आणि अपात्र उमेदवारांची यादी या टायटल खाली या ठिकाणी पहा परिमंडळानुसार निकाल जाहीर झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे शिफारस यादी सुद्धा आलेली आहे, प्रतीक्षा यादी सुद्धा आलेली आहे, कट ऑफ गुण किती आहे ते सुद्धा आलेलं आहे आणि अपात्र उमेदवारांची यादी सर्व काही प्रसिद्ध करण्यात आलेलं आपल्याला आहे. तर पहा या ठिकाणी सर्वात प्रथम परिमंडळ आहे अमरावती परिमंडळ, ज्याचं आपण आता जी फाईल आहे ती ओपन करून पाहतोय. या ठिकाणी पहा आरेखक आहे, नंतर सहाय्यक आरेखक आहे आणि सहाय्यक भंडारपाल आहे. दिनांक सुद्धा पाहू शकता 29 जुलै 2024 म्हणजेच आजचीच दिनांक यावर नमूद केलेली आपल्याला दिसते. तर पहा आता ओपन करतोय आपण फाईल. व्ह्यू या बटनावर आपण क्लिक केलेला आहे सध्या. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असिस्टंट ड्राफ्ट्समन या पदाची फाईल डाउनलोड झालेली आहे. डाउनलोड घेण्यास थोडा वेळ लागलेला आपल्याला दिसतो, कारण की साईटवर लोड आलेला असेलच. तर पहा सर्वात वरती त्यांनी नमूद केलंय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट क्लास बी नॉन गॅजेटेड अँड क्लास सी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम 2023. झोनल कोणता आहे तर अमरावती झोनल आहे. पोस्ट कोणती आहे तर असिस्टंट ड्राफ्ट्समन. आणि खाली पहा त्यांनी खाली सुद्धा दिलेलं आहे की कसं कसं रिझर्वेशन आहे, किती किती टक्के रिझर्वेशन आहे, वॅकन्सी ॲज पर द ॲडव्हर्टाइजमेंट, किती जागा होत्या ॲडव्हर्टाईजनुसार आणि किती कॅन्डिडेट रेकमेंड करण्यात आले आणि कट ऑफ किती गेलेला आहे. हा सर्वात शेवटचा रकाना आपल्याला दिसतो. तर पहा अशी आहे टोटल या ठिकाणी माहिती. तर एस टी कॅटेगरीचं सर्वात प्रथम आहे, त्यानंतर एस टी कॅटेगरीचं आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता VJNTचं दिलेलं आहे त्यांनी, नंतर NTBचं सुद्धा दिलेलं आहे. असं सर्व कॅटेगरीचं सर्व पदांचं कट ऑफ किती आहेत, टोटल जागा किती होत्या, मार्क्स किती मिळालेले आहेत आणि किती उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे, ही सर्व माहिती आपल्याला या PDF मध्ये दिसते. तर पहा अशाच पद्धतीने तुम्ही इतर सुद्धा डाउनलोड करू शकता. जसे की ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही आले तर तुम्हाला सर्व PDFs या ठिकाणी मिळून जातील. ज्या पदासाठी ज्या परिमंडळात तुम्ही अर्ज केलेला असेल त्या पदाची PDF या वेबसाईटवर येऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. वेबसाईटवर थोडासा लोड आहे, पण काही वेळाने वेबसाईट ही सुरळीत होऊन जाईल, जेथे तुम्हाला सर्व परीक्षांचे किंवा पदांचे निकाल जाहीर झालेले दिसतीलच. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील तर बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते कमेंट करू शकता आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन जा, जेणेकरून लहान मोठे जे अपडेट आहेत त्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जातील. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.